मुंबईमध्ये धोकादायक झाडाचा तिसरा बळी। कुर्ल्याच्या नौपाड्यामध्ये झाड कोसळलं, वृद्धाचा मृत्यू। कुर्ल्यामध्ये युनुस शेख यांचा झाड कोसळून मृत्यू। मुंबईसह ठाणे पालघरला आज पावसाचा रेड अलर्ट। रायगड, पुणे, घाटमाथा आणि साताऱ्यामध्ये मुसळधार पाऊस। गरज असेल तरच घराबाहेर पडा, करण्यात आलं आवाहन। मुंबईला आजही पावसाचा रेड अलर्ट। मुंबईसह उपनगरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात। ठाणे, नवी मुंबईमध्ये सुद्धा पावसाला सुरुवात। कोल्हापूरची पंचगंगा नदी पात्राबाहेर आली। यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच पंचगंगा नदी पात्राच्या बाहेर। पंचगंगा नदीची पाणी पातळी 29 फुटांवर, 33 बंधारे पाण्याखाली। वाहतूक सेवा सुद्धा विस्कळीत। कर्जत, खालापूरमध्ये मुसळधार पावसाचा जोर अजूनही कायम। पाताळगंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। सावरोली ब्रिज वाहतुकीसाठी बंद। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन। मुंबईत मुसळधार पावसामुळे झाडांच्या पडझडीच्या घटना सुरूच। दादरमध्ये शिवाजी पार्कमध्ये 3 ठिकाणी झाडं कोसळण्याच्या आणि पडझडीच्या घटना। सायन आणि विक्रोळीमध्ये झाडं कोसळली। मुंबईसह राज्यभरात अनेक झाडांची पडझड। मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर, रायगडमध्ये झाडं कोसळली। सुदैवानं घटनांमध्ये जीवितहानी नाही। मुंबईतील पावसाचा परिणाम लोकल सेवेवर देखील। पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेवरील लोकल उशिरानं धावतात। दोन्ही मार्गांवर लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं। राम मंदिरातील दान चोरीवर जाब विचारण्यासाठी उद्धव ठाकरेंचं अनोखं आंदोलन। आज दादरमधील हनुमान मंदिराजवळ दुपारी 10 वाजता रामरक्षा आंदोलन, तर दुपारी 4 वाजता रामरक्षा आंदोलन। तर उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाचं टीझर जारी। परिषदेचे काँग्रेस आमदार धीरज लिंगाडेंना शिंदेंकडून ऑफर, तर 20 कोटींच्या ऑफरसह आगामी निवडणुकीमध्ये आमदारकीचं आश्वासन। खासदार संजय राऊतांचा दावा।